भारतीय राज्यघटना भारतीय राज्यघटनेमध्ये पाठिंब्याच्या तासाला आपण मूलभूत कर्तव्य सुरू केलेले आहेत. आणि मूलभूत कर्तव्य सुरू करत असताना 1976मध्ये 42व्या घटनादुरुस्तीने जी काही भारतीय घटना आहे तर त्या भारतीय घटनेमध्ये 10 मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली. आणि 2002ला 86व्या घटनादुरुस्तीनं 11वी जे काही कर्तव्य आहे हे कर्तव्य त्यामध्ये ॲड केलं. म्हणजे एकूण आता आपण जर बघितलं राज्यघटनेमध्ये एकूण किती कर्तव्य आहेत तर 11 कर्तव्यांचा समावेश आहे. ती सर्वच्या सर्व 11 कर्तव्य जे आहेत हे आपण पाहिलेले आहेत. मग त्यामध्ये आपण बघत असताना स्वर्णसिंह समिती जी आहे त्या स्वर्णसिंह समिती 1976ची, तर त्या समितीने शिफारस केलेल्या अनेक जी काही कर्तव्य शिफारस केली होती त्यापैकी 8च कर्तव्याची शिफारस या स्वर्णसिंह समितीची होती. आणि इतर 2 कर्तव्य जे आहेत त्यामध्ये ॲड केली. आणि काही अशी देखील कर्तव्य आहेत की जी कर्तव्य त्या कर्तव्याची शिफारस स्वर्णसिंह समितीने केलेली होती पण त्याचा समावेश जो तो समावेश यामध्ये केलेला नाही. तर तो देखील भाग जो आहे तो आपण पाठिंब्याच्या तासाला पाहिलेला आहे. आणि मूलभूत कर्तव्यांची यादी आपण पाहिले. आज आपल्याला बघत असताना मूलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य आपल्याला पाहिजे आहेत. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आपण पाहत असताना काही मूलभूत कर्तव्य नैतिक आहेत तर काही मूलभूत कर्तव्य ही नागरी कर्तव्य. मग एक मूलभूत कर्तव्य सांगत असताना 2 स्वरूपाचे मूलभूत कर्तव्य सांगितलेत. त्यातले काही मूलभूत कर्तव्य जे आहेत त्यामध्ये नैतिकता स्पष्ट होते तर काही मूलभूत कर्तव्य जे आहेत ही नागरी कर्तव्य सांगतात. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर नैतिकता म्हणजे काय तर स्वातंत्र्य लढ्याला उदात्त आदर्शाची जोपासना करणे हे एक नैतिक कर्तव्य आहे. म्हणजे स्वातंत्र्य लढ्याला उदात्त आदर्शाची जोपासना करणे हे एक नैतिक कर्तव्य आहे. आणि जर नागरी कर्तव्य आपण जर पाहिलं तर घटना, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा सन्मान राखणे हे नागरी कर्तव्य आहे. म्हणजे ही कर्तव्याची जी काही यादी आहे त्या कर्तव्याच्या यादीमध्ये मुख्यतः आपण जर पाहिलं तर 2 भाग यामध्ये आपण करू शकतोय. त्यातला पहिला जो काय भाग आहे हा पहिला भाग करत असताना नैतिक कर्तव्य सांगितले आणि दुसरा भाग जो आहे त्यामध्ये सांगत असताना अशा 2 स्वरूपाची कर्तव्याची यादी आपल्याला सांगितल्या. म्हणजे नैतिक कर्तव्य पण आहेत आणि नागरिक कर्तव्य पण आहेत. नैतिक कर्तव्य म्हणजे काय की स्वातंत्र्य लढ्याला उदात्त आदर्शाची जोपासना करणं किंवा स्वातंत्र्य लढ्याच्या उदात्त आदर्शाची जोपासना करणं हे एक नैतिक कर्तव्य आहे. आणि नागरी कर्तव्य आपण जर पाहिलं तर घटना, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा सन्मान राखणे हे एक नागरी कर्तव्य आहे. दुसरा भाग आपण जर पाहिला तर जे काही कर्तव्य आहे त्यामध्ये भारतीय परंपरा, धर्म आणि पद्धतीचा विचार करण्यात आला आहे. आणि दुसऱ्या भाषेत ही कर्तव्ये भारतीय जीवन पद्धतीचा अविभाज्य असलेल्या मूल्याचे प्रतीक आहे. मी दुसरं सांगत असताना ह्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे तर ह्यामध्ये भारतीय परंपरा सांगितलेत, धर्म आणि पद्धतीचा विचार करण्यात आलेला आहे. म्हणजे परंपरा, धर्म, पद्धती म्हणजे थोडक्यामध्ये आपण बघत असताना त्यामध्ये एक आपण जी कर्तव्य पाहिलेलं आहे त्या कर्तव्यामध्ये आपल्या संमिश्र संस्कृतीचा समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे हे एक आहे. म्हणजेच काय की जीवन जगत असताना जी भारतीय नागरिक आहे ती त्या नागरिकांनी भारतीय जी काही संमिश्र संस्कृती आहे, परंपरा आहे, धर्म किंवा पद्धती आहेत तर या पद्धतींचा विचार देखील त्यामध्ये करण्यात आला आहे. म्हणजे एकूणच भाग आपण जर पाहिला तर भारतीय जीवन पद्धती जी आहे ही भारतीय जीवन पद्धती यातून स्पष्ट करण्यात आले आहे की कोणत्या प्रकारे आपण जीवन जगणं आवश्यक आहे, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी पार पाडणं ही आपली जबाबदारी आहे. जसं आपल्याला भारतीय राज्यघटनेनं विविध स्वरूपाचे हक्क दिलेले आहेत, विविध स्वरूपाचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत, तर त्याच प्रकारे हे जे मूलभूत कर्तव्य आहेत हे कर्तव्य देखील काम करतात. म्हणजे हे काम करत असताना परंपरा असतील किंवा पुराणे असतील, धर्म किंवा प्रथा असतील यांचा भाग देखील आहे. म्हणजेच भारतीय जीवन पद्धतीचा अभाग असलेली कार्ये यात शब्दबद्ध केलेली आहेत. असा दुसरा भाग आपण बघू शकतोय. तिसरा भाग बघत असताना मूलभूत हक्क नागरिकांना तसेच परक्यांना लागू होतात, मात्र काही मूलभूत कर्तव्ये केवळ नागरिकांना लागू आहेत. म्हणजे ह्यामध्ये आपण बघत असताना मूलभूत हक्काचा आपण जर विचार केला तर काही मूलभूत हक्क अशा आहेत तर हे भारतीयांना पण लागू आहेत आणि परकीयांना पण लागू आहेत. मूलभूत हक्काच्या बाबतीमध्ये आपण विचार करतोय. पण मूलभूत कर्तव्य हे कोणासाठी आहेत की जे भारताचे नागरिक आहेत त्या भारतीयांनाच फक्त ही मूलभूत कर्तव्य आहेत. आणि जी कर्तव्याची यादी दिलेली आहेत त्याच कर्तव्यांना आपण मूलभूत कर्तव्य असं म्हणू शकतोय. मूलभूत हक्काच्या बाबतीमध्ये देखील आपण ते पाहिलेलं आहे. ही मूलभूत कर्तव्य कशा आहेत तर न्यायप्रविष्ट आहेत का? नाहीत. ही मूलभूत कर्तव्ये जी आहेत ही न्यायप्रविष्ट नाहीत. जसं आपण मार्गदर्शन तत्व देखील, ही मार्गदर्शन तत्व कशासाठी आहेत तर राजसंस्थेसाठी एक मार्गदर्शक म्हणून काम करतात, राजसंस्थेचं कर्तव्य पार पाडण्यासाठी उपयोगी आहेत. तसंच हा मूलभूत कर्तव्याचा जो काही भाग आहे हे मूलभूत कर्तव्य कशासाठी आहेत तर जे काही भारतीय नागरिक आहे त्या भारतीय नागरिकांना कोणत्या पद्धतीने त्यांचं वर्तन असावं ही वर्तन प्रणाली सांगणारी ही काही मार्गदर्शन तत्व जे आहेत ही तत्व आपण त्यामध्ये मूलभूत कर्तव्यामध्ये आहे ते आपण म्हणू शकतोय.
म्हणजे ही जी काही तत्त्वं आहेत ही कोणासाठी आहेत, तर ही तत्त्वं फक्त भारतीयांसाठी आहेत. ही फक्त भारतीय नागरिकांसाठी आहेत. मूलभूत हक्क दोघांसाठीही होते, भारतीय नागरिक असतील किंवा परकीय असतील. चौथा भाग आपण जर पाहिला तर मार्गदर्शक तत्वाप्रमाणे मूलभूत कर्तव्यसुद्धा न्यायप्रविष्ट नाहीत. म्हणजे न्यायालयाच्या माध्यमातून त्यांच्या अंमलबजावणी तरतूद करता येत नाही. त्यांच्या उल्लंघनाविरुद्ध न्यायिक अनुज्ञा उपलब्ध नाही. मात्र संसद कायद्याद्वारे त्यांची अंमलबजावणी करता येते. म्हणजे मार्गदर्शन तत्त्व जे आहे DPSP डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, तर DPSP ज्या पद्धतीनं न्यायप्रविष्ट नाही, म्हणजे समजा एखाद्या कलम क्रमांक 36 ते कलम क्रमांक 51मध्ये असणारी वेगवेगळ्या स्वरूपाची जी काही कलमं सांगितलेली आहेत की ज्यामध्ये मार्गदर्शन तत्त्व आहे ते राज्यसंस्थेला मार्गदर्शक ठरतात. पण एखाद्या मार्गदर्शन तत्त्वांचं जर पालन जर केलं नसेल राजसंस्थेनं, तर त्याच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. तसाच जो काय म्हणजे न्यायिक अनुज्ञा जी आहे, ती न्यायिक अनुज्ञा ह्या मार्गदर्शन तत्त्वांना नाही, याच प्रकारच्या अनुज्ञा जे ही मूलभूत कर्तव्यांना देखील नाही. पण आपण बघत असताना संसद जे आहे ते संसद वेगळ्या स्वरूपाचा कायदा करू शकते आणि त्या कायद्यांचे त्यांच्या जे काही कर्तव्य आहेत त्या कर्तव्यांची अंमलबजावणी करण्यासाठी काम करू शकते. म्हणजे मार्गदर्शन तत्वाप्रमाणेच मूलभूत कर्तव्याच्या बाबतीत ही न्यायालयात जाता येत नाही. न्यायालयानं त्याच्या थेट अंमलबजावणीची घटनेत तरतूद केली नाही. तसेच त्यांच्या उल्लंघनासाठी कायदेशीर जो प्रतिबंध आहे तो देखील नाही. परंतु त्यांच्या अंमलबजावणीसाठी शासन जे आहे किंवा संसद आपण म्हणू शकतोय, तर त्यामध्ये योग्य कायदे करू शकते. आपण बघत असताना काही जी काही मूलभूत कर्तव्य आहेत, ही मूलभूत कर्तव्य भारतीय नागरिक आहेत, तर भारतीय नागरिकांचं मूलभूत हक्क जे आहेत हे भारतीय नागरिकांनी परकीय नागरिकांना ती कलमं कोणकोणती आहेत, ही कलमं आपल्या लक्षात असणं आवश्यक आहे. तर त्यामध्ये आपण विचार करताना कलम क्रमांक 14, 20, 21, 21A, 22, 23, 24, 25, 26, 27 आणि 28 ही जी काही कलमं आहेत, ही कलमं कोणासाठी आहेत? ही कलमं दोघांसाठी देखील आहेत. म्हणजे भारतीय नागरिक असतील आणि परकीय असतील या दोघांसाठी देखील ती जी काही कलमं आहेत ती कलमं आपण त्यामध्ये म्हणू शकतोय. कलम क्रमांक 14, कलम क्रमांक 20, कलम 21A, 22, 23, 24, 25, 26, 27 आणि 28. तर या प्रकारची 4 वैशिष्ट्य जी आहेत ती 4 वैशिष्ट्य आपण मूलभूत कर्तव्याची पाहिलेत. आता ह्या मूलभूत कर्तव्याबाबतच्या टीका ज्या आहेत ह्या टीका आपल्याला पाहिजेत. मूलभूत कर्तव्याबाबत अनेक जे काही जे काही राजकीय जे तज्ज्ञ आहेत, राज्यशास्त्री जे काही तज्ज्ञ आहेत, तर त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाच्या टीका ज्या आहेत त्या टीका केल्या आहेत. तर त्यात पहिली जी काही टीका आहे ती सांगितलेली आहे की संविधानाविषयी दुराग्रह. म्हणजे ही मूलभूत कर्तव्य जी आहेत, ही मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत राज्यकारभार कसा चालवावा याची माहिती असते. त्यासाठी वेळोवेळी कायदे संमत केले जातात व त्या कायद्याद्वारेच नागरिकांचे वर्तन नियंत्रित होते. त्यामुळे अकारण मूलभूत कर्तव्य समावेश घटनेत करून संविधानाविषयी दुराग्रह निर्माण केलेला आहे. म्हणजे संविधानाविषयी दुराग्रह निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये सांगत असताना यामध्ये असं सांगितले की राज्यघटनेमध्ये राज्यकारभार कसा चालवावा याबाबत माहिती असते. म्हणजे राज्य कसं चालवावं त्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे कायदे केले असतात, हक्क दिलेले असतात, न्यायव्यवस्था दिलेली असते, संघराज्याची व्यवस्था दिलेली असते, शासन व्यवस्था त्यामध्ये दिलेली असते. मग या स्वरूपाच्या सर्व गोष्टी असतात आणि त्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या स्वरूपाचे कायदे केले जातात आणि त्या कायद्यांच्याद्वारे नागरिकांचं वर्तन नियंत्रित केलं जातं. म्हणजे नागरिकांना कसं वागणं आवश्यक आहे आणि नागरिकांना वागत असताना जर चुकीचं जर वर्तन जर केलं असेल तर त्याविरुद्ध अपराधाची किंवा शिक्षेची जी काही तरतूद आहे ही तरतूद केलेली असते. मग त्यासाठी वेगळ्या स्वरूपाच्या मूलभूत कर्तव्यांची आवश्यकता नव्हती असं देखील काहींचं मत आहे. म्हणजे विनाकारण ही मूलभूत कर्तव्ये जी आहेत ही भारतीय घटनेमध्ये समाविष्ट करून संविधानाविषयी दुराग्रह निर्माण केला आहे अशी एक भावना जी आहे ती काही लोकांची आहे. मग त्यामध्ये आपण विचार करताना पहिला आहे संविधानाविषयी दुराग्रह. यामध्ये सांगत असताना या मूलभूत कर्तव्यांची आवश्यकता नव्हती असं मत आहे. कारण वेगवेगळ्या स्वरूपाचे कायदे केलेत की ज्या कायद्यांच्या अंती जे सर्वसामान्य नागरिक आहे त्या नागरिकांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी संसद वेगवेगळे कायदे करू शकते आणि त्याद्वारे नागरिकांनी कसं वागावं याची एक जी काय संहिता जी आहे ती संहिता त्यामध्ये तयार होऊ शकते असं देखील काहींचं मत आहे. दुसरा भाग आपण जर पाहिला तर ही मूलभूत कर्तव्ये जी ती सर्वसमावेशक नाही. म्हणजे मूलभूत कर्तव्यांची यादी जी आहे मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला, पण हा समावेश करत असताना यामध्ये ज्या पद्धतीनं आपण मूलभूत हक्क आपण जर पाहिलं तर मूलभूत हक्क कसे आहेत तर विस्तृत आहेत. विस्तृत किंवा सर्वसमावेशक जे आहेत हे सर्वसमावेश मूलभूत हक्क आहेत. पण मूलभूत कर्तव्य जे आहेत हे काय आहेत तर सर्वसमावेशक ते नाहीत. म्हणजेच काय की मूलभूत कर्तव्यांची जी काही यादी दिली, जी काही 11 मूलभूत कर्तव्य आहेत ही 11 मूलभूत कर्तव्य अपुऱ्या स्वरूपाचे आहेत आणि त्यामध्ये महत्त्वाची काही मूलभूत कर्तव्ये जे आहेत की ज्यांचा समावेश यामध्ये करण्यात आला नव्हता. स्वर्णसिंह समितीनं ज्या शिफारसी केलेल्या होत्या
त्यापैकी सर्वच्या सर्व शिफारसी स्वीकारल्या नाहीत, त्यातल्या काही शिफारसी स्वीकारल्या आणि काही महत्त्वाची शिफारसी जे आहेत किंवा महत्त्वाची मूलभूत कर्तव्ये जे आहेत ही यामध्ये समाविष्ट करण्यात आली नाहीत. उदाहरण आपण जर पाहिलं तर मतदान करणे असेल, कर भरणे असेल, कुटुंब नियोजन असेल, यासारखी कर्तव्ये जी आहेत या कर्तव्यांचा समावेश केलेला नाही आणि कर भरण्याच्या कर्तव्याची शिफारस जी आहे ती स्वर्णसिंह समितीनं केलेली होती. व त्या बाबतीमध्ये आपण बघू शकतोय ही जी काही मूलभूत कर्तव्ये आहेत या मूलभूत कर्तव्यामध्ये सर्व मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे हे सर्व समावेशक नाहीत, कारण जी महत्त्वाची कर्तव्य आहेत त्यामध्ये मतदान करणं असेल, कर भरणं असेल, कुटुंब नियोजन करणं असेल की जे देशहितासाठी उपयुक्त आहे, तर अशा स्वरूपाची काही मूलभूत कर्तव्ये जे आहेत ती यामध्ये समाविष्ट केलेली नाहीत. कारण जी स्वर्णसिंह समिती जी आहे या स्वर्णसिंह समितीने देखील शिफारस केली होती की कर भरण्याचे एक महत्त्वाचे कर्तव्य असावं, पण ते देखील त्यामध्ये समाविष्ट केलं नाही. तर ह्यामध्ये आपण म्हणू शकतोय की सर्व समावेशक नाहीत. तिसरा आपण बघत असताना त्यामध्ये मोघम तरतुदी असं सांगितले. मोघम विनाकारण त्यामध्ये ॲड केलेल्या ज्या काही तरतुदी आहेत तर अशा अनेक स्वरूपाच्या तरतुदी ज्या आहेत या असंदिग्ध स्वरूपाच्या आहेत. म्हणजे उदात्त आदर्श, संमिश्र संस्कृती, वैज्ञानिक दृष्टिकोन, शोधक बुद्धी यासारख्या संकल्पना अस्पष्ट आहेत आणि प्रत्येकजण त्याचा अर्थ आपापल्या सोयीने काढू शकतोय. मग ह्यामध्ये अनेक अनेक स्वरूपाच्या शब्दांचा जो काही समावेश आहे हा समावेश त्यामध्ये केलेला आहे. म्हणजे आपण त्यामध्ये आपण बघत असताना उदात्त आदर्श असं सांगितलेलं आहे. आता उदात्त आदर्श म्हणजे काय, त्याची नेमकी संकल्पना जी आहे ही संकल्पना स्पष्ट केलेली नाही. म्हणजे त्यामध्ये सांगत असताना त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्याचे अनुसरण करणे. आणि त्यामध्ये उदात्त आदर्श म्हणजे काय की या संदर्भातली जी काही संकल्पना आहे ही प्रत्येकजण आपापल्या परीने वेगवेगळ्या स्वरूपाची घेऊ शकते. त्याचबरोबर आपण बघताना संमिश्र संस्कृती, आपली संमिश्र संस्कृती म्हणजे काय, तर त्या संमिश्र संस्कृतीचा अर्थ देखील म्हणजे काही असे शब्द या मूलभूत कर्तव्यामध्ये समाविष्ट केलेत की ज्या शब्दांचा अर्थ जो आहे हा घटनेमध्ये स्पष्ट केलेला नाही. त्यामध्ये उदात्त आदर्श असेल, संमिश्र संस्कृती असेल, शोधक बुद्धी असेल, वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, तर या सर्व ज्या संकल्पना आहेत या संकल्पना एक कर्तव्य म्हणून चांगल्या स्वरूपामध्ये काम करतात, पण त्या संकल्पनेचा अर्थ जो आहे हा प्रत्येकजण आपापल्या परीने वेगळ्या प्रकारे घेऊ शकतोय, कारण या संकल्पना ह्या स्पष्ट केलेल्या नाहीत. त्यामुळं एक मोघम तरतुदी असं देखील काहींचं मत आहे. त्यानंतर त्या पुढचा भाग आपण बघत असताना त्या पुढं जे आहे ते आहे नैतिकतेची जंत्री. मग ह्यामध्ये अनेक नैतिक गोष्टी जे त्यामध्ये घालण्याचा प्रयत्न केला आहे. ही कर्तव्ये न्यायप्रविष्ट नाहीत, त्याच्या पाठीशी दंड सत्तेचा आधार नाही, तर ही कर्तव्ये केवळ नैतिक तत्वे आहेत. स्वर्णसिंह समितीने त्यांचे उल्लंघन केले शिक्षेची शिफारस केली होती. म्हणजे ह्या काय ज्या तरतुदी सांगितलेल्या आहेत मग त्यामध्ये काही सांगितलं आहे की नैतिक कर्तव्य आहेत. म्हणजे स्वातंत्र्य लढ्याला उदात्त आदर्शाची जोपासना करणं असेल किंवा सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं असेल किंवा त्यामध्ये आपण बघताना शिक्षणाची तरतूद असेल. म्हणजे अनेक ज्या काही गोष्टी आहेत त्या नैतिकतेला धरून करण्याचा प्रयत्न केला आहे. पण जे काय स्वर्णसिंह समितीने जी काही शिफारस केली होती त्या स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार ही जी मूलभूत कर्तव्य आहेत ही न्यायप्रविष्ट असावीत असं त्यांचं मत होतं. कारण न्यायप्रविष्ट समजा काम करत असताना, मूलभूत कर्तव्याचं पालन करत असताना एखाद्या व्यक्तीनं जर मूलभूत कर्तव्याचं योग्य पद्धतीनं पालन जर केलं नसेल, तो करत नसेल, तो अगदी मूलभूत कर्तव्याचं वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये राष्ट्रगीत असेल, राष्ट्रध्वज असेल किंवा घटनेचं पालन करणं या स्वरूपाचे जे काय ह्या गोष्टीचा आदर राखणे ह्या गोष्टी सांगितल्या तर त्या बाबतीमध्ये जर पालन जर करत नसेल तर त्याच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारे न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. मग त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे काय ह्यामध्ये सांगत असताना ही नैतिकतेची जंत्रे आहे असं ह्यामध्ये सांगितलेलं आहे. मी ही चौथी टीका आहे. त्यानंतर आहे पाचवी नागरिकांच्या गुलामाची सनद असं म्हणले. आता नागरिकांच्या गुलामाची सनद म्हणजे काय की आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्काबरोबर मूलभूत कर्तव्य नष्ट होऊ शकतील काय असा प्रश्न विचारला जातो. म्हणजे जसं आपण आणीबाणीचा काळ आपण जर पाहिला तर आणीबाणीच्या काळामध्ये आणीबाणीसाठी कलम आपल्याला माहिती आहेत 352, 356, 365 आणि 360 ही जी काही कलमं आहेत. तर जी काही आणीबाणी असेल, राष्ट्रीय आणीबाणी आपण म्हणूया, तर राष्ट्रीय आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत हक्क स्थगित होतात. आता ज्यावेळी मूलभूत हक्क स्थगित होणार म्हणजे नागरिकांना कोणत्याही स्वरूपाचे अधिकार राहणार नाहीत. जर अधिकार नसतील तर त्यांना जबाबदाऱ्या असतील का, तर असा प्रश्न देखील बराच वेळ विचारला जातो. जर आणीबाणीमध्ये कर्तव्य नष्ट होत नसतील तर हक्क नष्ट झाले नागरिक सरकारचे गुलाम बनू शकतात अशी भीती व्यक्त केली जाते. म्हणजे ज्यावेळी तुम्ही भारतीय जे काही नागरिक आहेत, ज्यावेळी आणीबाणी चालू असेल, लष्करी कायदा चालू असेल, तर अशा वेळी बऱ्याच वेळी काय होत असतं
तर ते मूलभूत हक्क जे आहे ते मूलभूत हक्क नष्ट होत असतात. मग ज्यावेळी नागरिकांचे मूलभूत हक्क नष्ट होतात त्यावेळी मूलभूत ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या मूलभूत जबाबदाऱ्या किंवा कर्तव्य आपण ज्याला म्हणतो हे कर्तव्यही नष्ट होणं आवश्यक आहे. पण तसं होत नाही. फक्त मूलभूत हक्क स्थगित होतात आणि मूलभूत कर्तव्याचं पालन त्याही वेळा नागरिकांना करावंच लागतं. त्यामुळं नागरिक एक प्रकारे सरकारचे गुलाम बनू शकतात अशी देखील भीती यामधून व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यापुढचा आहे 6वा व्यावहारिक गोंधळ. व्यावहारिक गोंधळ सांगत असताना एक कर्तव्य असं सांगितले की आवाहन केले जाताच राष्ट्रसेवा बजावणे. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की आव्हान जर केलं नसेल तर राष्ट्रसेवा बजवायची नाही, किंवा राष्ट्राचं हित ते हित लक्षात घ्यायचं नाही, राष्ट्राचं संरक्षण करायचं नाही. म्हणजे असे अनेक जे आहे ते व्यावहारिक गोंधळ जो आहे हा गोंधळ ह्या जे काही कर्तव्य आहे त्या कर्तव्यामध्ये आहे. म्हणजे आव्हान केले जातात राष्ट्रसेवा बजावणे याचा अर्थ आवाहन केल्याशिवाय राष्ट्रसेवा करण्याची गरज नाही का असा होतो. वस्तुतः सदैव राष्ट्रसेवा करणे हे नागरिकांचे कर्तव्य. म्हणजे राष्ट्रांची सेवा करणं हे प्रत्येक नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे. पण ह्यामध्ये कर्तव्यामध्ये सांगत असताना काय सांगितलंय की आवाहन केले जातात. आवाहन जर केलं असेल तरच राष्ट्रसेवा बजावा असा देखील एक संदिग्ध स्वरूपाचा जो अर्थ आहे तो अर्थ ह्यामधून आपण लक्षात घेऊ शकतो. त्यामुळं हा एक व्यावहारिक गोंधळ जो आहे हा व्यावहारिक गोंधळ सांगितलाय. आणि शेवटची जी काही टीका आहे ती आहे चुकीच्या ठिकाणी समावेश. ही मूलभूत कर्तव्य ही मूलभूत हक्काबरोबर असणं आवश्यक होतं. ज्या ठिकाणी मूलभूत हक्क आहेत भाग 3 तर त्या मूलभूत हक्काच्या बरोबर ही मूलभूत कर्तव्य जोडणं आवश्यक होतं. या उलट ही जी काही कर्तव्य आहेत ही कर्तव्य जोडत असताना DPSPच्या बरोबर जोडण्यात आली. म्हणजे भाग 4ला जोडण्याऐवजी भाग 3ला जोडून त्यांना मूलभूत हक्काच्या बरोबरीचा दर्जा देणं आवश्यक होतं. मग जशी मूलभूत हक्क महत्त्वाचे आहेत, विस्तृत आहेत, सर्वसमावेशक आहेत, तसेच मूलभूत कर्तव्य देखील विस्तृत आणि सर्वसमावेशक असावं असं देखील काहींचं मत आहे. म्हणजे ही मूलभूत कर्तव्य भाग 4ला जोडण्याऐवजी भाग 3ला जोडणं आवश्यक होतं. मग अशा प्रकारची ही जी काय टीका आहेत त्या टीका केलेत. म्हणजे एक म्हणजे काय की संविधानाविषयी दुराग्रह निर्माण केलाय. म्हणजे ह्या मूलभूत कर्तव्याची आवश्यकता नव्हती. जे काही विविध स्वरूपाचे कायदे केले जातात तर ते कायदे नागरिकांच्या वर्तणुकीवर परिणाम करतात किंवा वर्तणूक नियंत्रित करण्याचं काम करतात. तर त्यासाठी वेगळ्या कर्तव्याची आवश्यकता नव्हती असं काही जणांचं मत आहे. दुसरी टीका आपण बघत असताना ते सर्वसमावेशक आहे. सर्वसमावेशक आपण विचार करताना सर्वसमावेशक नाहीत. म्हणजे विस्तृत स्वरूपामध्ये ते मांडण्यात आलेले नाहीत. आणि त्यामध्ये सांगत असताना महत्त्वाचे जे काही कर्तव्य आहे त्यामध्ये मतदान करणं असेल, कर भरणं असेल, कुटुंब नियोजन असेल तर अशा स्वरूपाच्या कर्तव्यात समावेश नाही. तिसरा आहे काही मोगम तरतुदी आहेत. म्हणजे काही अशा संकल्पना दिलेत की त्यांचा अर्थ स्पष्ट केलेला नाही. म्हणजे त्यामध्ये उदात्त आदर्श, संमिश्र संस्कृती, वैज्ञानिक दृष्टिकोन अशा गोष्टी त्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत, त्या अस्पष्ट आहेत. त्यानंतर नैतिकतेची जंत्री, फक्त ह्याला नैतिक आधार आहे, कुठलीही दंडात्मक कारवाई जे त्याच्या विरोधामध्ये केली जात नाही. म्हणजे एक नैतिकदृष्ट्या ही कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न नागरिक करू शकतात. त्यापुढे सांगताना नागरिकांच्या गुलामीची सनद असा एक भाग सांगितलाय. म्हणजे ज्यावेळी आणीबाणीचा काळ असतोय तर आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत हक्क स्थगित होतात पण मूलभूत कर्तव्य आहे अशी राहतात. जर मूलभूत हक्क स्थगित झाले असतील तर मूलभूत कर्तव्य देखील स्थगित होणं आवश्यक आहे असं देखील काहींचं मत आहे. जर मूलभूत हक्क स्थगित आहेत म्हणजे तुम्हाला कुठल्याही स्वरूपाचा हक्क नाही पण तुम्हाला जर जबाबदारी दिली असेल, कर्तव्य जर दिले असेल तर जे नागरिक आहेत ते एक प्रकारे गुलाम बनू शकतात अशी भीती काहींनी व्यक्त केल्या. त्यानंतर व्यावहारिक गोंधळ सांगत असताना आवाहन केले जातात राष्ट्रसेवा बजावणे. म्हणजे राष्ट्रसेवा बजावण्याचं आद्य कर्तव्य प्रत्येक व्यक्तीचं आहे. राष्ट्रसेवा सदैव करत राहणं हे नागरिकांचं कर्तव्य आहे. पण यामध्ये सांगत असताना आवाहन केल्याशिवाय राष्ट्रसेवा बजावण्याची गरज नाही असा शब्दशः अर्थ आपण त्यामध्ये घेऊ शकतोय. आणि शेवटचं आपण यामध्ये टीका जर पाहिले तर चुकीच्या ठिकाणी समावेश. आणि चुकीच्या ठिकाणी म्हणजे काय की ही जी काही कर्तव्य आहे ते भाग 4ला जोडण्याऐवजी भाग 3ला जोडून त्यांना मूलभूत हक्काच्या बरोबरीचा दर्जा देणं आवश्यक होतं. मग ते त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता आपल्याला पाहत असताना त्या पुढचा जो काही भाग आहे तो पाहायचा आहे. मूलभूत कर्तव्यावरील किंवा मूलभूत कर्तव्यांचं महत्त्व जे ते महत्त्व आपल्याला बघायचं आहे. मूलभूत कर्तव्यांचं महत्त्व त्यामध्ये आता आपण पाहत असताना टीका पाहिलेली आहे. आता महत्त्व म्हणजे काय, ही कर्तव्य नागरिकांना जाणीव करून देतात की हक्काचा उपयोग घेत असताना त्यांनी देश, समाज आणि इतर नागरिकांप्रती आपली काही कर्तव्य पार पाडावीत. म्हणजे महत्त्व म्हणजे काय, ही मूलभूत कर्तव्य का महत्त्वाचे आहेत कारण ही नागरिकांना जाणीव करून देतात की आपल्याला भारतीय घटनेनं वेगवेगळ्या स्वरूपाचे अधिकार प्रदान केले आहेत. त्यामध्ये कायद्यासमोर समानता असेल, अस्पृश्यता नष्ट करणं असेल,
विविध स्वरूपाच्या संघटना ज्या आहेत त्याची निर्मिती करणं असेल, म्हणजे अनेक स्वरूपाचे जे काही हक्क आहेत ते हक्क दिलेले आहेत. मग त्या हक्काच्या बरोबर आपल्याला आपल्या देशाप्रती, आपल्या समाजाप्रती, आपल्या देशामध्ये असणारे इतर जे काही नागरिक आहेत तर त्या नागरिकांप्रती देखील काही कर्तव्य पार पाडणं आवश्यक आहे. हे सांगण्यासाठी ही जी काही कर्तव्य आहेत ही कर्तव्य महत्त्वाची आहेत. म्हणजे ही एक जाणीव करून देतात की आपली वर्तन प्रणाली ही आपल्या देशाच्या हिताची असावी, हे सांगण्याचा प्रयत्न या मूलभूत कर्तव्यामध्ये होतो. दुसरा आहे राष्ट्रध्वज जाळणे, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणे यासारख्या राष्ट्रविरोधी व समाजविरोधी कृती करण्याविरुद्ध ही कर्तव्य ताकीद देतात. मग ह्यामध्ये सांगत असताना काय आहे तर आपण त्यामध्ये मूलभूत कर्तव्यांची यादी आपण जर पाहिली तर त्या मूलभूत कर्तव्यांच्या यादीमध्ये एक महत्त्वाचं कर्तव्य आहे की सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणे आणि हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. किंवा पहिला आपण भाग सांगत असताना घटनेचं पालन करणे किंवा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. मग त्यामुळे सांगत असताना ज्या घटनाविरोधी गोष्टी आहेत, समाजविरोधी जी कृत्य आहेत, ही कृत्य करण्याविरुद्ध ही कर्तव्य जे ही ताकीद देत असतात की ज्यामध्ये राष्ट्रध्वज जाळणे असतील, सार्वजनिक मालमत्तेचं नासधूस करणे असतील, यासारख्या ज्या राष्ट्रविरोधी ज्या घटना आहेत किंवा समाजविरोधी ज्या काय कृत्य आहेत तर हे कृत्य करण्याविरुद्ध ही कर्तव्य जे ही ताकीद देत असतात. तिसरं आहे ही जी काय कर्तव्य आहे ते नागरिकांसाठी स्फूर्तीचा स्रोत असून त्यांच्यामध्ये शिस्त आणि जबाबदारीच्या भावनेला प्रोत्साहन देतात. राष्ट्रीय उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या प्रक्रियेत नागरिकांची सक्रिय भूमिका आहे हे या कर्तव्यामधून प्रतीत होते. मग ही कर्तव्य काय आहेत तर ही कर्तव्य एक स्फूर्तीचा स्रोत आहेत. म्हणजे आपल्याला एक शिस्त किंवा जबाबदार नागरिक बनवण्यासाठी ही कर्तव्य नेहमीच सकारात्मक स्वरूपाची प्रेरणा आपल्याला देतात. म्हणजे राष्ट्रीय उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या प्रक्रियेत ही नागरिकांची सक्रिय भूमिका महत्त्वाची आहे. आणि ह्या कर्तव्यामध्ये सांगत असताना असं सांगितले की आपण ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करणार आहे त्या क्षेत्रामध्ये आपण उल्लेखनीय काम करावं हे सांगण्यासाठी देखील ही तत्त्व जे ही तत्त्व महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात. म्हणजे आपण विचार करताना राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रामध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे. म्हणजे आपण ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करत असतोय तर त्या क्षेत्रातून आपल्या देशाचं नाव उन्नत व्हावं, उज्ज्वल व्हावं यासाठी देखील प्रयत्न करणं हे देखील एक कर्तव्य मांडलेलं आहे. मग हे तीन आपण महत्त्वाचे पहिले महत्त्व बघितलं. पहिलं आपण बघताना ही एक जाणीव करून देतात की आपल्याला काही हक्क दिलेले आहेत तर त्यामुळं काही जबाबदाऱ्यांचं पालन करणं ही आवश्यक आहे. ती जबाबदारी देशाप्रती असेल, ती जबाबदारी देशातील नागरिकांच्या प्रती असेल किंवा समाजाप्रती असेल. दुसरं सांगितलेलं आहे की जी समाजविरोधी जी कृत्य आहेत किंवा राष्ट्रविरोधी जी काही कृत्य आहेत त्यामध्ये राष्ट्रध्वज जाळणे असेल, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणं असेल तर यासारख्या ज्या समाजविरोधी ज्या गोष्टी आहेत तर याविरुद्ध कर्तव्य ताकीद देतात. आणि तिसरं आहे हा एक स्फूर्तीचा स्रोत आहे आणि हे काय करतात शिस्त आणि जबाबदारीच्या भावनेस प्रोत्साहन देतात. त्यानंतर चौथा जो काय आहे तर चौथा सांगत असताना घटनात्मक वैधता तपासण्यासाठी. म्हणजे आपण बघत असताना मूलभूत कर्तव्य जे आहे त्या मूलभूत कर्तव्यांचा अवलंब करत असताना ही न्यायप्रविष्ट नाहीत, म्हणजे याचा उपयोग नाही असं नाही. तर अनेक स्वरूपामध्ये घटनात्मक वैधता ज्या आहे म्हणजे एखादा जो काय कायदा आहे तर एखाद्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी न्यायालयास हे मूलभूत कर्तव्याचा आधार घेऊ शकते. जसं DPSPचा आधार घेऊ शकते तर तसा जो आधार आहे या कर्तव्य देखील घेऊ शकते. आणि 1992 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय घेतला की मूलभूत कर्तव्याची अंमलबजावणी करणारा कायदा कलम क्रमांक 14 व 19च्या संदर्भात पर्याप्त असल्याचे मान्य केले जाऊ शकते. म्हणजेच मूलभूत कर्तव्याची अंमलबजावणी करणारा कायदा 14 व 19 मधील मूलभूत हक्कावर बंधने घालू शकतो. हा एक भाग सर्वात महत्त्वाचा आहे. मग ह्यामध्ये सांगत असताना एखाद्या कायद्याची घटनात्मकता जी आहे, एखादा जो काही कायदा आहे तर एखाद्या कायद्याची घटनात्मकता तपासण्यासाठी मूलभूत कर्तव्य महत्त्वाचं आहे. आणि या संदर्भामध्ये 1992चा भाग आपण जर लक्षात घेतला तर 1992 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की मूलभूत कर्तव्याची अंमलबजावणी करणारा कायदा कलम 14 आणि कलम 19. कलम 14 काय आहे तर कलम 14 काय तर कायद्यासमोर समानता असेल. कलम 19 काय तर कलम 19 म्हणजे भाषण स्वातंत्र्य किंवा इतर प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले 6 स्वरूपाचे स्वातंत्र्य आहेत त्यामध्ये. तर या संदर्भामध्ये पर्याप्त असल्याचे मान्य केले जाऊ शकते. म्हणजे मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी करणारा कायदा कलम 14 आणि कलम 19 मधील मूलभूत हक्कावर पर्याप्त बंधने घालू शकतो असं देखील ह्यामध्ये सांगितलेलं आहे. या अगोदर आपण देखील पाहिलेलं आहे की मार्गदर्शन जे काही तत्व आहे त्या तत्वाच्या बाबतीमध्ये देखील आपण पाहिलेलं आहे. तसंच ही मूलभूत कर्तव्य देखील आहेत. म्हणजे मूलभूत कर्तव्य ही घटनात्मक वैधता तपासण्यासाठी न्यायालयासाठी उपयुक्त ठरतात. आणि यानुसार कलम 14 आणि 19 मधील मूलभूत हक्कावर पर्याप्त स्वरूपाची बंधने देखील ही घालू शकतात.
आणि त्यानंतर आहे त्या पुढचं कर्तव्य 5वं, मूलभूत कर्तव्ये जे आहेत हे कायद्याद्वारे अंमलात आणता येऊ शकतात. त्यामुळे संसद कायद्याद्वारे त्याचे पालन न झाल्यास शिक्षेची तरतूद करू शकते. म्हणजे आपण असं म्हणलेलं आहे की मूलभूत कर्तव्ये जे आहेत ही मूलभूत कर्तव्ये न्यायप्रविष्ट नाहीत. म्हणजे त्या विरोधामध्ये आपल्याला न्यायालयामध्ये जाता येणार नाही. पण एक महत्त्वाचा भाग आपण जर पाहिला तर ह्या मूलभूत कर्तव्याचं पालन होण्यासाठी जर संसदेने एखादा जर कायदा जर केला असेल, संसदेने एखादा कायदा अंमलात जर आणला असेल आणि त्या कायद्याचं जर पालन जर झालं नाही तर अशावेळी शिक्षेची तरतूद होऊ शकते. म्हणजे हे न्यायप्रविष्ट नाही, पण ह्याची अंमलबजावणी करण्यासाठी संसदेनं कायदा आणला. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणे आणि हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. पण हिंसाचार जर केला असेल, एसटी जाळपोळ केली असेल किंवा इतर स्वरूपामध्ये मानवनिर्मित दंगल जर निर्माण जर केली असेल तर या स्वरूपाचं कर्तव्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे संसद आहे ते संसद विविध स्वरूपाचा कायदा करू शकतं. आणि त्या जर कायद्याचं उल्लंघन जर केलं असेल तर त्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये सहज दाद मागता येते, त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते. त्यामुळं म्हणजे ही मूलभूत कर्तव्ये जे आहेत ही मूलभूत कर्तव्याची अंमलबजावणी करताना संसदेने एखादा जर कायदा केला असेल तर आणि त्या कायद्याचं योग्य पद्धतीने जर पालन जर झालं नाही तर शिक्षेची तरतूद देखील करता येऊ शकते. तर अशा प्रकारचं हे महत्त्व जे आहेत हे 5 पॉईंट आपण महत्त्वाचे पाहिलेले आहे त्यामध्ये. आता ह्या मूलभूत कर्तव्याच्या बाबतीमध्ये 1-2 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या पाहिजेत. म्हणजे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी व कायदामंत्री HR गोखले यांनी घटनेत मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेचे समर्थन केले. म्हणजे कुणी समर्थन केलं? सर्वप्रथम तर इंदिरा गांधी आणि कायदामंत्री जे आहेत तर कायदामंत्री HR गोखले जे आहेत यांनी घटनेत मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेत समर्थन केले. इंदिरा गांधी यांच्या मते मूलभूत कर्तव्याचे नैतिक मूल्य लोकांनी आपल्या हक्काबरोबर आपल्या कर्तव्याची जाणीव निर्माण करून लोकशाही संतुलन जे ते लोकशाही संतुलन प्रस्थापित होऊ शकतं. तर त्यामुळं तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि कायदामंत्री HR गोखले यांनी घटनेमध्ये हे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेमध्ये समर्थन देण्याचं काम जे आहे ते काम केलं होतं. आणि मूलभूत कर्तव्याचे नैतिक मूल्य लोकांना आपल्या हक्काबरोबर आपल्या कर्तव्याची जाणीव निर्माण करून लोकशाही प्रस्थापित करील असं देखील त्यांचं महत्त्वाचं मत होतं. म्हणजे इंदिरा गांधी असतील आणि HR गोखले यांनी यासाठी महत्त्वाचं योगदान जे आहे ते योगदान त्यांनी दिलेलं होतं. आणि फक्त योगदान जे आहे, योगदान जो मुख्य सरकार आहे किंवा मुख्य पक्ष आहे त्या पक्षानं केलेलं नाही, तर त्या पक्षाच्या बरोबर विरोधी पक्ष आहे, तत्कालीन विरोधी पक्षाने हे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेस विरोध दर्शवला नाही. म्हणजे मोरारजी देसाई यांच्या जनता पार्टी सरकारने 43 व 44व्या घटनादुरुस्ती अन्वये 42व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेल्या अनेक तरतुदी काढून टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र मूलभूत कर्तव्यांना स्पर्श केला नाही. यावरून या कर्तव्याची आवश्यकतेबाबत हळूहळू एकमत निर्माण झाले. म्हणजे आपण जर पाहिलं तर विरोधी पक्ष जे आहे त्यावेळेचा जनता पार्टी असेल तर त्या जनता पार्टीनं काम करत असताना जे काँग्रेस पक्ष असेल किंवा जो सत्ताधारी जो काही पक्ष आहे त्या सत्ताधारी पक्षानं केलेल्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या घटनादुरुस्ती होत्या त्या घटनादुरुस्तीमध्ये असणारी जी काही ज्या तरतुदी त्या तरतुदी काढून टाकण्याचा प्रयत्न केलेला होता. पण घटनादुरुस्ती 43 आणि 44 जे आहे 1977 किंवा 78चा विचार करू शकतोय तर त्यामधले देखील अनेक तरतुदी या घटनादुरुस्तीने काढल्या, पण मूलभूत कर्तव्यांना हातीने लावलेलं नाही. म्हणजे मूलभूत हक्काच्या बाबतीमध्ये किंवा या अगोदर आपण जर पाहिलं तर अनेक ज्या काही तरतुदी आहे घटनादुरुस्ती पहिल्यापासून ते आत्तापर्यंत आपण जर जवळपास 105च्या दरम्यान ज्या घटनादुरुस्ती झालेल्या आहेत तर त्या बाबतीमध्ये अनेक घटनादुरुस्ती अशा आहेत की जे सत्तारूढ जे सरकार आहे त्या सत्तारूढ सरकारने ज्या गोष्टी केलेल्या आहेत किंवा ज्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदी काढून टाकण्याचा जो काही प्रयत्न केला होता, पण ह्या मूलभूत कर्तव्याच्या बाबतीमध्ये अशा गोष्टी झालेल्या नाही. त्यामुळे ते देखील आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि ह्यातला अगदी शेवटचा जो मुद्दा आहे तो आपल्याला बघायचा आता लास्ट, वर्मा समिती जी आहे वर्मा समितीची निरीक्षणं. ह्या मूलभूत कर्तव्यावर वर्मा समितीने 1999 मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आलेल्या कायद्यांच्या तरतुदीची ओळख करून दिली. मग यासाठी कायद्याच्या ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत वेगवेगळ्या कर्तव्याप्रती, राष्ट्रगीत असेल, राष्ट्रगान असेल, त्याबरोबर घटना असेल, त्यानंतर सार्वजनिक जे काही मालमत्ता आहे त्याचं नुकसान होऊ नये यासाठी केलेली अंमलबजावणी असेल, तर या सर्व बाबी ज्या आहेत या सर्व बाबी सांगून ह्या निरीक्षण केलेल्या आहेत. आणि त्या निरीक्षणाच्या बाबतीमध्ये कायद्याची ज्या काही तरतुदीची ओळख जी आहे ती ओळख यांनी करून दिलेली आहे. मग त्यामध्ये कोणती निरीक्षण आहेत किंवा अनेक कायदे आपण आता जर सध्यामध्ये आपण जर पाहिलं तर वन्यजीव संरक्षण असेल किंवा पर्यावरणाच्या संरक्षणासाठी देखील अनेक कायदे केलेले आहेत. हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे हे एक महत्त्वाचं कर्तव्य आहे.
आणि त्या हिंसाचाराच्या निग्रहपूर्वक त्याग करत असताना देखील त्याची अंमलबजावणी करण्यासाठी संसदेनं विविध स्वरूपाचे कायदे जे आहेत ते कायदे केलेत. प्रतिबंध कायदा केलेला आहे. राष्ट्रीय एकात्मताला बाधा निर्माण होऊ नये यासाठी देखील काही भारतीय दंड संहिता जी आहे ती केलेली आहे. अशा स्वरूपाचे अनेक कायदे जे ते कायदे केले आहेत. तर अशा प्रकारे आपण हे जे प्रकरण आहे ते प्रकरण पाहिलेलं आहे. मूलभूत कर्तव्य म्हणजे आपण आत्तापर्यंतचा भाग जर पाहिला, भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4, हे चारही भाग आता आपले झालेत. आणि हा जो काय भाग आहे हा भाग 4A आहे. हा मूळ घटनेमध्ये नव्हता, नंतर हा समाविष्ट करण्यात आला 42व्या घटना दुरुस्तीनं. आणि ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं योगदान जे आहे ते त्यावेळेचं सुवर्णसिंह समिती जे आहे त्या सुवर्णसिंह समितीचं होतं. या पुढचा जो काय भाग आहे हा नंतर आपण पुढचा जो काय तास आहे त्या तासाला आपण पाहू. ओके, थँक्यू.